कल्याणकारी संघाची तुम्ही आहे, प्रत्येक गेटवर तर नोटीस लावणार आहे. तो तुमच्या मध्ये जे या कंपाऊंड मध्ये जे काम चाललेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही पीडित कामगारांना प्राथमिकता द्या. नाही दिलं तर तुमचं काम आम्ही बंद पाडू, तुमचे असलेले लायसन्स रद्द करू असं ते सतत सांगतात. आणि मुख्य सिव्हिलला नोटीस लागलेली आहे. आता सर्व गिरण्यामध्ये आठवडाभरात नोटीस लागणार. काळजी करू नका, तुमची काम करण्याची तुम्ही तयारी ठेवा. तुम्हाला नोकरी मिळणारच, ठेवल्याशिवाय त्याला पर्याय नाहीये. सरकारला सुद्धा आता जाग आलेला आहे, हे करावंच लागेल. 2007 साली झालेला आदेश 3 वर्ष त्यांनी पाळलेला नाही. आता पाळणार नाही तर तुमच्या पुढील परत असे झालेले कल्याणकारी संघाची त्यांना एवढी त्याचं उत्तर द्यावं लागेल. मित्रांनो, म्हणजे जे आम्ही सांगतो ते करून दाखवतो. कामगार राज्य विमा योजना बद्दल तुम्हाला बोललो होतो आम्ही. भारतीय मजदूर संघाच्या प्रयत्नाने आता लवकरात लवकर तुमच्या सर्वांच्या विमा पिढी कामगारांचे चालू होईल. काहीतरी भरावं लागेल वर्षामध्ये. 120 रुपये पासून 150 रुपये वर्षाच्या, म्हणजे महिन्याच्या 10 ते 12 रुपये या शुल्क भरावा लागेल. आणि तुमच्या कुटुंबियासाठी कार्ड सरकार पास करणार आहे. सरकारने पास केलेला आहे, केंद्र सरकारने, महाराष्ट्र सरकार त्याची अंमल करत नाही. 3-4 महिने झाले जून पासून तो इथे थोड खात पडलेला आहे. ते आम्ही पाठी लागलोय. जे जे योग्य आहे ती योग्य मागणी घेऊन आम्ही तुम्हाला नेहमी प्रेरणा देत असतो, नेहमी मार्गदर्शन करत असतो. नको त्या भारतात मागणीसाठी आम्ही त्या भानगडीमध्ये जात नाही. ती साथ देणारी नाहीये, तुम्हाला उगाच काहीतरी त्रास देणारी आहे. ते मागणी आम्ही कधी करत नाही. 1000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे, पण गिरणी कामगारांना का मिळू नये? कोट्यावधीमध्ये जमीन विकली जाते, फायदा सगळे बिल्डर घेतो, मालिक घेतो. गिरणी कामगारांना, बंद गिरणी कामगारांना ज्याला पैसे मिळाले नाही तर 1000 रुपये पेन्शन दिले काय करतात? गिरणी कामगारांच्या मुलांना सरकारी नोकऱ्यामध्ये रक्कम मिळालं तर काय बिघडतायत? अनेकांना ताळ आला होता, मला माहिती आहे. पोलीस भरतीमध्ये अनेक मुला मुलींना ताळ आला होता. कोणी केलं होतं? हो, कल्याणकारी संघाने केलं होतं. म्हणजे जे जे होण्यासारखं आहे ते विषय आम्ही घेऊन कायदेशीर योग्य आहे, सरकारच्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसणार आहे. त्याच्यासाठी आपण पुढे जाऊन भांडू शकतो आणि विजय मिळवू शकतो. ते सर्व विषय घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. आपण दुसऱ्या कोणाचं इकडे तिकडे बघता त्यांच्या ऐकून स्वतःच्या मनाला ताप घेऊ नका, दिशाभूल करून घेऊ नका. जे काही असेल ते आठवड्याच्या मीटिंगमध्ये तुमच्या समोर ठेवला जातो आणि तुमच्या संमती घेऊन पुढच्या पाऊल उचलला जातो. हे एवढंच मला माहिती आहे. गिरणी कामगार कल्याणकारी संघाबद्दल जास्त काही सांगणार नाही. सर्व मुख्य प्रवर्तक तयार झाले, ते बेचारे आपलं काम धंदा सांभाळून तुम्हाला मार्गदर्शन करतात, तुमच्यासाठी झटतात. कल्याणकारी संघाच्या सर्व प्रवक्त्यावर तुम्ही विश्वास ठेवा. जे म्हणतील त्याला खंदेला खंदा लावून तुम्ही काम करा. आपल्याला खूप काही मिळवायचं आहे. नुसतं घर नव्हे तर त्याचा काही भाडे आपण देऊ शकणार नाही, असं घर आपल्याला मिळवायचं आहे. सरकारने आम्हाला रस्त्यावर आणलेलं आहे. आम्ही उद्ध्वस्त आहोत. उद्ध्वस्त गिरणी कामगाराच्या नात्याने थोडं कार्ड आपण तुम्हाला मिळूनच दिले. 7000 लोकांना मिळून दिलं होतं. जे जे आपण सांगितलं ते आपण हळूहळू सगळे करतोय. पण जी गोष्ट साथ होणारी नाही ती गोष्ट सांगणार पण नाही आणि करणार पण नाही कल्याणकारी संघ. त्याबद्दल तुमच्याशी मी जाहीर माफी मागतो. जे शक्य होणार नाही ती गोष्ट सांगणार बी नाही आणि ती गोष्ट तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला उसवणार बी नाही. जे जे बसणार आहे कागदाच्या चौकडीमध्ये ते सगळे करून दाखवणार आहे. ह्याच डोळ्यात ह्याच देईल तुम्ही सगळे त्याचा फायदा घेणार आहे. हे कल्याणकारी संघाच्या वचन आहे. विश्वास ठेवा, कल्याणकारी संघाबरोबर चला. धन्यवाद. जय जय महाराज. आज बऱ्याच दिवसांनी आपण फायनान्शियल कंपनी दरवेळेला असं बघतो, प्रत्येक वेळेला काहीतरी माणसं नवीन आलेली असतात, नवीन आलेले असतात. आमचा संघटक कुठे, आमचा हा कुठे असं विचारत असतात. संघटनेची एक अशी आखणी करून ठेवलेली आहे. प्रत्येक वेळीच्या संघटना तयार केलेल्या आहेत
आणि त्या संघटनेच्या दर महिन्याला एक मिटिंग होते. त्या मिटिंगला आधारून जे आपलं काम चालतं, ज्याला कोणाला आठवड्याच्या मिटिंगला यायला जमत नाही त्यांनी कमीत कमी आपल्या मीलच्या मिटिंगला तरी अटेंड व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ही सगळी माहिती मिळते. आणि तुम्ही जे इकडे